लोक काय म्हणतील या भीतीतून कसे बाहेर पडावे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असं अनुभवलंय का की काहीतरी करायचं आहे पण मनात विचार येतो लोक काय म्हणतील. स्वतःसाठी मोठा निर्णय घ्यायचा असतो पण समाजाच्या मतांमुळे आपण मागे हटतो. ही भीती आपल्याला लहानपणापासून दिली जाते, असं करू नकोस, लोक काय म्हणतील. पण खरं सांगू, लोक काय म्हणतात याचं जितकं टेन्शन घ्याल तितकंच आयुष्य तणावग्रस्त होईल. आज आपण या भीतीतून बाहेर पडण्याचे सोपे उपाय पाहूया. आपण लहानपणापासून शिकतो असं वागायचं नाही, नाहीतर लोक काय म्हणतील. नातेवाईक, शेजारी, मित्र सगळे आपल्याला त्यांच्या मते योग्य कसं वागायचं हे शिकवतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं असतं. तुम्ही त्यांच्या मते का जगायचं. सत्य हे आहे की 90% लोकांना तुमच्या आयुष्याची पर्वा नसते. प्रत्येक जण आपल्या समस्या आणि स्वप्नांमध्ये गुंतलेला असतो. एक, लोक तुमच्या निर्णयांना विसरतात. जे लोक तुमच्या निर्णयांवर टीका करतात ते खरंच महत्त्वाचे आहेत का? काही लोक फक्त टीका करायला बसलेले असतात. ते कोणालाही शांत बसू देत नाही. ज्यांना स्वतःचं आयुष्य अजूनही नीट माहिती नाही ते तुम्हाला योग्य अयोग्य सांगणार. आणि जे खरंच तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला जज करणार नाही, ते तुम्हाला समजून घेतील. लोक नावाचा भूत फक्त तुमच्या मनात आहे. दोन, काहीही केलं तरी लोक बोलणारच. जर तुम्ही काहीतरी मोठं करण्याचा विचार करत असाल तर लोक बोलणारच. सचिन तेंडुलकरला टीका सहन करावी लागली. अमिताभ बच्चनला अपयश आलं आणि तरी त्यांनी हार मानली नाही. जर तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही तरी लोक बोलतील, हा काहीच करत नाही. मग निर्णय घ्या. लोक बोलणार याचं टेन्शन घेऊन थांबायचं की ध्येय गाठायचं. तीन, तुमच्या निर्णयाचा परिणाम फक्त तुमच्यावर होतो. समजा तुम्हाला वेगळ्या शहरात जाऊन करिअर करायचं, पण लोक म्हणतील हे बरोबर नाही. तुम्ही तो निर्णय घेतला नाही, पण पुढे 5 वर्षांनी तुम्हाला कळालं की तुम्ही चांगली संधी गमावली. तुमच्या निर्णयाचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो, लोकांच्या आयुष्यावर नाही. लोक तुमच्यासोबत काही दिवस बोलतील, पण तुम्ही घेतलेला निर्णय आयुष्यभर टिकेल. चार, स्वतःसाठी निर्णय घ्या. जर तुम्ही लोकांच्या मतांना घाबरून आयुष्यात संधी गमावली तर पुढे त्याच लोकांना दोष देणार का? तुमच्या अपयशासाठी समाज जबाबदारी घेणार नाही, मग त्यांच्या मतांना का इतकं महत्त्व द्यायचं? यशस्वी लोक लोकांचं ऐकत नाही, ते स्वतःचं ध्येय ठरवतात. पाच, निर्णय घेताना हे 2 प्रश्न विचारा. ही गोष्ट मी केली नाही तर मी आयुष्यभर पश्चाताप करेल का? ही गोष्ट मी केली तर माझं आयुष्य सुधारेल का? या प्रश्नाची उत्तरं हो असतील तर लोकांचं मत सोडून द्या आणि पुढे जा. मित्रांनो, लोक काहीही म्हणतील, पण तुम्ही जर त्यांचं ऐकत राहिलात तुमचं आयुष्य त्यांच्याच मर्जीने चालेल. तुमच्या निर्णयाचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो, त्यामुळे निर्णय तुम्हीच घ्या. आजपासून लोक काय म्हणतील या भीतीला बाजूला ठेवा आणि तुमच्या स्वप्नांसाठी काम करा. धन्यवाद.